नमस्कार. सर्वप्रथम आय वर्ल्ड नमस्कार करतो. आजच्या आपल्या मीटिंगला सुरुवात करतो. तर आजचा आपला विषय की एसआयपी कॅल्क्युलेटर यूज कसे करायचे. तर एसआयपी कॅल्क्युलेटर यूज करणं का गरजेचं आहे, कारण की आपल्याला जर आपण इन्व्हेस्टमेंट तर करीत आहोत, पण जर आपल्याला जर येणाऱ्या 15, 20, 25 वर्षानंतर आपल्याला याचं प्रॉफिट किती होईल, याचे आपल्याला रिटर्न किती भेटतील, जर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की भरपूर लोक मला आता मिळतात किंवा फोनवर पण बोलतात की मी 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 5,000 रुपये मंथली एसआयपी करीत आहे, पण मला याचे किती रिटर्न भेटणार, याचे किती फायदे भेटतील. तर याच्यासाठी आपण हा काय केलाय की व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम काय करायचं, प्ले स्टोअरवर जाऊन एसआयपी कॅल्क्युलेटर हे ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचे. तर डाउनलोड सर याच्यामध्ये काय करायचे, सर्वात पहिले एक नंबरलाच ऑप्शन म्हणजे ब्ल्यू कलरचं एसआयपी कॅल्क्युलेटर येते. तर ते डाउनलोड केलं तर काही हरकत नाही, किंवा त्याच्या खाली ऑरेंज कलरचं बी एसआयपी कॅल्क्युलेटर येते, ते पण डाउनलोड केलं तरी काही हरकत नाही. पण आता बघा, मी इथं ब्ल्यू कॅल्क्युलेटर माझ्यापाशी मी डाउनलोड केलेलं आहे, ते तुम्हाला मी आता सांगतोय. बघा, याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे काय की मंथली एसआयपी अमाऊंट. तर बघा, सगळ्यांनी काय करायचं, प्ले स्टोअर डाउनलोड करून ऍप डाउनलोड करून काय करायचं, त्याच्यामध्ये टाकून बघायचं. आपण स्वतः आपल्याला यूज करता आलं पाहिजे की आपल्याला याचे रिटर्न किती भेटणार, आपण पैसे किती टाकायला लागलो, काय करायला. तर बघा, याच्यामध्ये मी मंथली एसआयपी अमाऊंट जर आपण जर समजा उदाहरणार्थ 2,000 रुपये टाकले, त्याच्या खाली काय एक्सपेक्टेड गेन, म्हणजे आपल्याला काय करायचं बघा, आपले जितके पैसे कमी असेल तितके आपल्याला काय करायचं, कालावधी वाढवायचं, जास्त इयर खाली ठेवायचे. म्हणजे कसं की शेअर्स मध्ये काय असते, कंपाऊंडिंग पॉवर असते, आणि कंपाऊंडिंग पॉवर आपले काय होतं, पैसे डबल ट्रिपल होत राहतात. तर त्याचं कंपाऊंडिंग पॉवर पण एक व्हिडिओ नंतर बनवू. सध्या आपण एसआयपी कॅल्क्युलेटर पाहू. तर याच्यामध्ये बघा, एक्सपेक्टेड गेन मध्ये जर समजा आपण 25% रिटर्न टाकले, तर इयर बघा, इयर पण समजा उदाहरणार्थ आपण 25 इयर बघू. तर एक मिनिट, इयर काय आपण 25 इयर टाकले, कॅल्क्युलेट केला, तर 4,75,00,000 समथिंग वर होतात समजा. पण आपले इन्व्हेस्टमेंट भाव खाली किती, फक्त 6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे आपली, तर तरी पण 4 कोटी रुपये त्याच्यामध्ये तयार होतात. ही आहे एसआयपीची खरी जादू. तर बघा, आता काय लोक म्हणतील की माझा मंथली पगार 9-10 हजार आहे, 11,000 आहे, 12,000 आहे, तर मी 2,000, 3,000 रुपये माझे नाहीत होत. तर बघा, आपण जर मंथली 500 रुपये टाकून बघितले, त्याचे टाकून बघा तुम्ही सगळेजण, वरतल्या मंथली एसआयपी 500 रुपये टाका, एक्सपेक्टेड गेन मध्ये समजा 25% टाका उदाहरणार्थ, आणि इयर मी 25 ठेवा. म्हणजे ते तुमच्या हिशोबाने कमी जास्त करा नंतर 20 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, पण एक मी आता सांगण्यासाठी तुम्हाला 25 इयर ठेवत आहे. तरी पण 1 कोटी रुपये, 1 कोटी समथिंग वर अमाऊंट होती. तरी पण बघा, 1 कोटी रुपये म्हणजे ही काय जादू नाही, काही नाही, ही आहे एसआयपीची रिअल जादू. त्यामुळे 500 रुपये करायला काय हरकत नाही. तर ज्यांनी बघा, ज्यांना 20,000, 25,000, 30,000 पगार आहे, महिन्याला 2,000, 3,000 काय हरकत नाही. ज्याच्या बघा 40-50,000 लाख रुपये इन्कम आहे, त्यांनी मंथली 5,000, 6,000, या तक 10,000 रुपये सुद्धा एसआयपी करायला काय हरकत नाही. कारण येणाऱ्या काळाचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे, आणि ते टाकून बघायचं आपल्याला. म्हणजे असं काय, आपल्या रिटर्न किती भेटतील, काय भेटतील. त्याच्यामध्ये बघा, पुढे एक ऑप्शन आहे, वन टाइम रिटर्न. म्हणजे आपण समजा उदाहरणार्थ 10,000 रुपये, 20,000 रुपये, 1,00,000 रुपये, समजा आपण जसं बँकेत एफडी करतो की 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, तसं आपल्याला काय, समजा आपण वन टाइम जर समजा एखाद्या शेअर्स मध्ये आपण याच्यामध्ये पैसे टाकून ठेवले, समजा उदाहरणार्थ आपण 10,000 रुपये टाकून ठेवले उदाहरणार्थ, आणि त्याचे पण जर 25% रिटर्न केले 25 वर्षासाठी, तरी बघा ह्याच्यामध्ये 26 लाख रुपये तयार होतात शेअर्स मध्ये. आणि जर ते जर आपण बँकेचं बघायचं म्हणलं, तर खालच्या आपल्याला बघा अदर्स कॅल्क्युलेटर ऑप्शन आहे. त्या अदर्स कॅल्क्युलेटर ऑप्शन मध्ये जर तुम्ही गेला, तर त्याच्यामध्ये एफडी कॅल्क्युलेटर आहे. बघा, एफडी कॅल्क्युलेटर मध्ये टाकून बघा तुम्ही. समजा उदाहरणार्थ एफडी कॅल्क्युलेटर मध्ये आपण टाकले 10,000 रुपये, आणि बघा ह्याचे रिटर्न येतं बँकेचे 6 ते 7, 8% पर्यंत. तर आपण काय करू, 8% टाकू, 8 धरा. तर आपण जर समजा 25 वर्षासाठी जर याच्यामध्ये पैसे ठेवले बँकेत 10,000 रुपये उदाहरणार्थ एफडी करून, ते बघता होतं बघा 70,000 रुपये आसपास. बघा, मग याची शेअर्स मध्ये कुठं पैसे जातात, याची एफडी मध्ये किती होतात. आणि एफडी मध्ये 10,000, 15,000 आपण टाकतच नाही, कारण बँकेमध्ये एफडी 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 रुपये करावं लागते. हे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण जर आपण जर शेअर्स मध्ये व्यवस्थित जर रित्या, बघा त्याच्यामध्ये अजून एक हे की ज्या लोकांनी समजा उदाहरणार्थ शेअर्स मध्ये टाका, ईटीएफ फंड आहे, निफ्टी 20 हा ईटीएफ फंड आहे. त्या ईटीएफ फंड मध्ये जरी मंथली 500 रुपये टाकले, तर ईटीएफ फंडचे थोडे रिटर्न कमी आहे,
उदाहरणार्थ आपले काय 16-17% 50%चे रिटर्न आहेत. आपण जरी 17% जरी रिटर्न पकडले तरी बघा 500 रुपयाचे आपण जर 17% रिटर्न टाकले 25 इयर साठी तरी याचे 24-25 लाख रुपये काय होतात तयार होतात. बस फक्त बस काय याच्यामध्ये काही लॉजिक लावायची गरज नाहीये, काय नाही, फक्त डोळे झाकून काय करायचं आपल्याला याच्यामध्ये एसआयपी करीत राहायचे. आणि जर आपण जर चांगल्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहील तर आपल्या काय होणार याच्यामध्ये रिटर्न जास्त भेटणार आहे. आणि आपण ज्या बँकेचे बघा ज्या बँकेचे आपण अकाउंट आहे त्या बँकेमध्ये पण इन्व्हेस्टमेंट न करता जर आपण जर त्याच बँकेच्या शेअर्स मध्ये केली तर आपल्याला काय होईल एफडी पेक्षा जास्त रिटर्न भेटतील. जे लोक आता नवीन आहेत जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी आपल्या विजी शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला हिट करायचे, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ काय करेल होईल तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. आपण एकट्या घरात न पाहता आपल्या घरात जर लहान मुलं असतील 6वी 7वी 8वी 10वीचे तर त्या व्यक्तीला पण आपले व्हिडिओ दाखवा, जेणेकरून त्यांना फायनान्शियल नॉलेज पण भेटेल आणि शेअर्स मध्ये काय पैशाची ताकद असते हे पण त्यांना हळूहळू समजेल. ज्या लोकांनी आतापर्यंत डीमॅट अकाउंट ओपन केलं नाही त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर सगळी व्यवस्थित माहिती भरा आणि फ्री मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी सुरुवात करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.